राधिका वहिनीच्या हातचं जेवण म्हणजे कमालच. मॅडम आले, मॅडम आले. हो काय? मॅडम इथे. काय चाललंय इथे? झालंय ना खाऊन? हो मॅडम. मग जा ना स्वतःच्या डेस्कवर. काय टाइमपास चाललाय उगाच? वेळ नाही जाते का? अँड यू गाईज, किती वेळ असतो लंच ब्रेक? मॅडम लंच ब्रेक 1.5 ते 2.5 असतो आणि आता फक्त 2:15 झाले. आनंद, उलट उत्तर देऊ नकोस. नाही मॅडम, उलट उत्तर नाही. मी फक्त एवढं म्हणतोय की अजून लंच ब्रेक संपायला 15 मिनिटं आहे. अच्छा, म्हणजे 15 मिनिटं टाइमपास करणार का तू? पटापट डबा खाऊन कामाला का नाही लागतायत तुम्हाला? उद्यापासून लंच ब्रेक फक्त अर्धा तास असेल. बट वाय मॅम? आय मीन हा जो 1 तास असतो तो आमचा असतो. आय मीन तेवढाच वेळ आम्हाला फ्री मिळतो ना. अच्छा, जिथे दिवसभर असं काय काम करतेस तू की तुला हा 1 तासही हवाय? का ती न्यू हेअरकटमुळे स्ट्रेटनिंगला वगैरे वेळ लागतो तुला? उद्यापासून अर्धा तासच लंच ब्रेक असेल. कळलं रामू? हा मॅडम. मग मॅडम हे कॅन्सल करू का? म्हणजे हे आपली काय रबडी चीज का काय ते? गॅरीने काय लोक अपॉइंट केलेत हुशार. तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर ना. जा प्लीज. रामेश्वर 1 मिनिट थांब. जेवून मग जा. आनंद, मी त्याला जायला सांगितलंय ना. मॅडम प्लीज, तो दिवसभर राबत असतो आणि आता लंच ब्रेक आहे. तुम्हाला जे काही मागवायचं तुम्ही लंच ब्रेकच्या आधी मागवत जा प्लीज. मी सांगितलं ना त्याला जायला. जा. अँड यू स्टॉप आर्ग्युइंग विथ मी, ओके? मी कोणाला काय ऑर्डर द्यायची आणि कधी द्यायची ते मी बघे ना. तुझी आणि गॅरीची जी काही मैत्री असेल ना ती घरी. इकडे आम्ही दोघं बॉस आहोत, तू साधा एम्प्लॉई आहेस. प्लीज बी स्पेसिफिक. आम्ही म्हणजे नाही म्हणजे गुरु सर आहेतच आमचे बॉस, पण तुम्ही. One more time you argue with me and I'll surely dismiss you. मी जे काही म्हटलंय तेवढं आणि तेवढंच फॉलो करायचं सगळ्यांनी. वा. मॅडम घरून फोन आहे, प्लीज अटेंड करू? नो. उद्यापासून जे काही कॉल्स आहेत ना ते लंच ब्रेक मध्ये संपवायचे. उद्यापासून नो पर्सनल फोन कॉल्स. मला माहितीये तुम्ही सगळे इथे येऊन ना काम कमी आणि टाइमपासच जास्त करता. उद्यापासून सगळ्यांनी आपापले फोन माझ्याकडे जमा करायचे आणि अगदीच काही इमर्जन्सी असेल तर लँडलाईन यूज करा. अँड वन मोर थिंग, एकदा लेट मार्क लागला, यू केअरफुली लिसन. लेट मार्क कोणाचाही लागला की त्याचा दिवसभराचा पगार कट. काय 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 समजते काही स्वतःला? बघा ना सर, ही आपल्याला सांगते आणि खरं तर स्वतःच लेट येते. सर, गुरु सर लवकर नाही आले ना तर ही इथलं सगळं ॲटमॉस्फिअर स्पॉइल करेल. हो ना, गुरु सरांमुळे ही जास्तच डॉमिनेट करते आपल्याला. हो ना. आणि नियम काय सांगते नियम? अरे ऑफिस आहे की जेल आहे? आणि बिचारा रामेश्वर तो आता लंच ब्रेक मध्ये गेलाय बाहेर काम करायला. आता दिवसभर बिचारा उपाशी राहणार. सर, आय थिंक गुरु सरांना हे सगळं कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. मी म्हणे मैत्री बाहेर ठेवा, मग तिलाच काढलं पाहिजे. अरे गुरुच्या जीवावर इथे मोठ्या पोस्टवर आली आहे आणि तेही एक वेळा एक्सेप्ट केलं. पण हे नियम कसले सांगते आम्हाला? सर, तुम्ही गुरु सरांना कॉल करा प्लीज. येस, मी गुरु सरांना फोन लावतो, स्पीकर फोनवर ठेवतो
आपण सगळेच बोलूया. हो हो कर. हा आनंद बोल रे. सर बिझी आहात का? नाही नाही बोल ना. सर मी स्पीकर ऑन करतो. इथे अख्खा स्टाफ उभा आहे, सगळ्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. सर इथे शनाया मॅडमनी नवीन टर्म्स अँड कंडिशन सांगितले. टर्म्स अँड कंडिशन कसले? सर मी कशाला, स्टाफच सांगेल तुम्हाला. सर जेनी सर शनाया मॅमनी लंच ब्रेकचा टाइम कमी केलाय सर, आणि त्यावरून त्या सगळ्यांची खूप हार्शली बोलल्या सर. एव्हरीबडी इज रिअली हर्ट सर. सर मी कदम बोलतोय. शनाया मॅडमनी होम कॉल्स अटेंड करायला नाही सांगितलेत. सर माझी आई खूप आजारी असते, त्यामुळे मला घरचे कॉल अटेंड करावेच लागणार. सर हे जरा अति होत आहे ना. बोला सगळ्यांनी काय काय प्रॉब्लेम. सर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर सर प्लीज कम बॅक सून सर. सर नाहीतर आम्ही सगळे मिळून रिझाईन करू. बोला सगळेजण बोला. येस सर. अति होत आहे. एक मिनिट सगळे जरा शांत व्हा बरं. हे बघा मी आता लवकरच येतोय. आपण आल्यावर प्रत्यक्ष काय ते बोलूया. ओके, तोपर्यंत कुणी काही वेगळं वागणार नाहीये. आणि इन द मीन वाईल मी शनाया मॅडमशी एकदा बोलून घेतो. हा ओके सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर. काय भारी वाटतं या लोकांना झापून. आई शपथ, एक दिवसात सगळ्यांना ट्रॅकवर आणला. शनाया, आतापर्यंत तू फक्त बिग बॉसेस लेडी होती. नाउ यू आर द बॉस. गॅरी काय सॉलिड इम्प्रेस होणार आहे ऐकून. हॅलो रामू, वेअर इज माय फूड? जेवण कुठे आहे? हा ठीक आहे काम सून या बाय. ओके मॅडम. वाव भारी, मला फार आवडतंय. हॅलो हॅलो गॅरी, हाय डूड. यू वोंट बिलीव्ह मी आता काय केलंय. अरे या सगळ्यांचा लंच चालू होता आणि मी तिकडे गेले. बच्चा हे तुला कुणी करायला सांगितलं होतं? काय गरज होती हे सगळं करायची? मुळात हे सगळं करायच्या आधी मला विचारायचं नाही का एकदा? तुला माहितीये या सगळ्यांनी एकत्र मिळून मला फोन केला, कंप्लेंट केली तुझी. व्हॉट? नाही तर काय, आणि सगळ्यांनी जॉब सोडायची धमकी सुद्धा दिली आहे. बच्चा तुझ्या लक्षात येतंय का, या सगळ्यांनी एकत्र जर जॉब सोडला ना तर माझ्यावर एन्क्वायरी बसेल, एन्क्वायरी. आणि हे प्रकरण कपूर सरांपर्यंत जायला वेळ नाही लागणार. मुळात तुला कुणी सांगितलं होतं हे निर्णय घ्यायला? अरे आय वॉज जस्ट ट्राइंग टू एस्टॅब्लिश सम डिसिप्लिन हिअर. त्यासाठीच अपॉइंट केलंस ना तू मला. बच्चा मी तुला निघण्याच्या आधीच सांगितलं होतं की जरा अलर्ट राहा. एक गोष्ट लक्षात घे, ऑफिसमध्ये फक्त मी तुझ्या बाजूने, आणि हे सगळे विरोधात यांनी ठरवलं ना आणि कपूर सरांपर्यंतचं प्रकरण पोहोचलं ना तर मी काही करू शकत नाही. त्यामुळे प्लीज मी येईपर्यंत तरी जरा अलर्ट राहा ना. हा सॉरी बेबी. नाही ठीक आहे, आता डोंट बी सॉरी, पण याच्या पुढे असले कुठले निर्णय तडकाफडकी घेऊ नकोस. ओके? आणि ऐक, मला आता मीटिंगला पळावं लागतंय. हा या बाय. आय लव्ह यू. बाय. यार हाच तर प्रॉब्लेम आहे की हे सगळे खरंच एकत्र आहेत.